के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ता सध्या जो काय धुळ्याला रिसेंटली झालेला 2024चा जो काय पोलीस भरतीचा पेपर आहे तो आपण डिस्कशनला घेतलेला आहे। त्याच्यामधला संपूर्ण जी के जे काय धुळ्याला विचारलं होतं ते आपण मागच्या लेक्चरला पाहिलेले। आजच्या लेक्चरला आपण मराठी सेशन पूर्णच्या पूर्ण सगळा त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल। विद्यार्थी मित्रांनो, धुळ्याचा पेपर हा कंपॅरेटिव्हली फार जास्त सोपा होता, म्हणजे सोप्या कॅटेगरीतला त्या ठिकाणी सगळे क्वेश्चन विचारले होते। एक दोन क्वेश्चन टफ राहणारच, परंतु मी तुम्हाला सांगितलेलं लॉजिक कधीच सोडायचं नाही की 22 चौक 88 हे गणित सोडायचं नाही। म्हणजे एक 2-3 जरी क्वेश्चन हार्ड आले तरी त्या ठिकाणी तुम्ही पॅनिक होणार नाही, तुम्हाला थोडा क्लिअरन्स राहील आणि 90 मार्क घेण्यासारखा हा पेपर त्या ठिकाणी होता। बाकीचे सर्व पेपरचा तुम्ही 2023 मधल्या झालेला जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर त्या ठिकाणी हा पेपर तुम्हाला इझी वाटणारच। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तक आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील ज्या काय सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका झालेले आहेत त्याचे उत्तरे व स्पष्टीकरणासह हे पुस्तक आहे। तर या पुस्तकामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा ग्रामीण व शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका ह्या चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेले आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पोलीस भरतीला आवश्यक असणारे सर्वच्या सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। शिवाय पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश, शिवाय 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यानंतर जे काही चालकसाठी जे विद्यार्थी मित्र फॉर्म भरत असतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी हे आपले पुस्तक आहे। पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असे हे आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत हे अत्यंत कलर फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। 2023 मध्ये झालेल्या आणि 2021 मध्ये झालेल्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये वाहतुकीबद्दलचा केलेला आहे। शिवाय जो काही नवीन मोटार दुरुस्ती अधिनियम आहे जो 2019 ला झाला होता तो देखील या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे। शिवाय 650 MCQ कव्हर होतील अशा पद्धतीने हे चालकचं पुस्तक बनवलेलं आहे। काही निवडक अशा 25 प्रश्नपत्रिकांचा त्या ठिकाणी विश्लेषण व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये बनवलेला हा संच आहे। त्याच्यानंतर जीकेचं आपलं पुस्तक आहे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज, चालू घडामोडी 2024च्या सह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। जे काही विद्यार्थ्यांना जीकेचा प्रॉब्लेम येतो त्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे। त्याच्यानंतर आपलं संपूर्ण मराठीचं पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की या पुस्तकामध्ये व्याकरण प्लस शब्दसंग्रह असा एकत्रित डाटा दिलेला आहे। शब्दसंग्रहाचं पुस्तक हे MPSCच्या क्षेत्रामध्ये के सागर पब्लिकेशनचं सर्वोत्कृष्ट त्या ठिकाणी पुस्तक आहे। शिवाय या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून सर्वोत्कृष्ट प्रकाशन, सर्वोत्कृष्ट पुस्तक असा त्या ठिकाणी दर्जा भेटलेला आहे। समग्र अंकगणित म्हणून प्रमोद हुमणे सरांचं त्या ठिकाणी पुस्तक आहे। संपूर्ण बुद्धिमापनचं पुस्तक आहे। या पुस्तकाला देखील महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून सर्वोत्कृष्ट पुस्तक असा दर्जा त्या ठिकाणी भेटलेला आहे। आणि आपला हा धुळ्याचा पेपर की ज्याच्यामध्ये आपण जे काही मागच्या लेक्चरला पाहिलेले पेपर सोप्या कॅटेगरीतला होता आणि येण्यासारखा होतं, म्हणजे असं काही नाही की त्याच्यामध्ये फार अवघड असं काय विचारलं होतं। आजच्या सेशनला आपण मराठी पाहणार आहे। मराठीतला एक क्वेश्चन किंवा जीकेतला एक क्वेश्चन आपण कालच्या सेशनलाच बघितलेलं आहे की त्यांनी विचारलं होतं की आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात। बघा, आद्य कीर्तनकार म्हणून कोणाला ओळखतात? 3 ऑप्शन संत 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 मध्ये दिले होते, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि तिसरं नाव एक दिलं होतं बाबा महाराज सातारकर यांचं। तर जर 3 ऑप्शन एक्झामिनर, तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलं की एक्झामिनर ज्यांनी कोणी पेपर सेट केलाय एक 5-6 क्वेश्चन वाचले की लगेच आपल्याला पॅटर्न त्या ठिकाणी क्वेश्चनचा लक्षात आला पाहिजे। जर तो तिन्ही ऑप्शन संत संत मध्ये सेट करत असेल तर त्या ठिकाणी त्याला उत्तर ठेवायचंय बाबा महाराज सातारकर यांना उत्तर नव्हतं, ऑप्शन गेला। संत तुकाराम, संत एकनाथ की संत नामदेव, तर आद्य कीर्तनकार संत नामदेव महाराज यांना म्हणतात। त्यांनी पंजाबपर्यंत आपल्या वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी प्रसार केलेला आहे। ते देखील बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या संतांनी पंजाबपर्यंत हे केलेलं आहे, काय त्याला म्हणतात, वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी प्रसार केलेला का क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण रिसेंटली चालू घडामोडी या संतांवरती क्वेश्चन का विचारला, मग अजून पुढे जाऊन काय क्वेश्चन विचारतील, तर यदा कदाचित तुम्हाला संतांची सगळ्यांची नावं विचारतील। म्हणजे फॉर एक्झाम्पल संत तुकाराम महाराज आहेत तर त्यांचं नाव काय होतं, तर आंबिले त्यांचं आडनाव होतं, ज्ञानेश्वर महाराजांचं कुलकर्णी आडनाव होतं, म्हणजे असं एकनाथ महाराजांचं काय होतं, असं क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतं।
म्हणजे जी संतांची पूर्ण नाव आहेत ही तुम्हाला माहिती असले पाहिजे, असा एक त्यांचा एक अट्टहास. का विचारतील? कारण चालू घडामोडीला तो अनुसरण क्वेश्चन आहे. कसा अनुसरण आहे? कारण आत्ता सध्या वारकरी महामंडळाची स्थापना झालेली आहे. तोही क्वेश्चन आगामी काळामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलाच जाईल. कारण 4 महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारकरी महामंडळाची त्या ठिकाणी स्थापना झालेली. तर कुठे झालेली असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. तर पंढरपूर या ठिकाणी वारकरी महामंडळाची स्थापना झालेली आहे की बाबा जे कीर्तनकार असतील किंवा जी काय वारी चालते ह्याच्या मॅनेजमेंटसाठी काहीतरी एक महामंडळ असावं ह्याच्यासाठी ती स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर 3 योजना आपल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना असं आहे ती योजना. मग ह्या ज्या तिन्ही योजना आहेत ह्या तिन्ही योजनांवरती 100% आगामी काळांमध्ये क्वेश्चन हा विचारलाच जाणार. मग क्वेश्चन विचारताना कुठं कुठं विचारला जाऊ शकतो की बाबा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये किती रुपये भेटणार आहेत? किती रुपये भेटणार आहेत? तर 1,500 रुपये भेटणार आहेत. पण ही योजना आपण कुठून घेतली? तर ही योजना आपण मध्य प्रदेशकडून घेतलेली आहे. मग मध्य प्रदेश 1,500 देते का? देत नाही. लक्षात घ्या, क्वेश्चन तिथं विचारायला जागा आहे की मध्य प्रदेश सरकार हे 1,500 रुपये देत नाही तर ते 1,250 रुपये देतं, 1,250 रुपये देतं. मग त्या ठिकाणी ट्रॅप लावू ते शकतात. मग जे तत्कालीन त्यावेळेस ह्याचे मध्य प्रदेशचे जे काय मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान, ज्यांना आता भारताचं काय भेटलेलं आहे? कृषी खातं भेटलेलं आहे. मग त्यांनी त्या काळामध्ये ती योजना त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये लागू केली आणि बीजेपीचा विजय झाला असं आपल्याला दिसलं आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी कृषी मंत्री वरती केंद्रामध्ये घेतलं आणि ती योजना त्यांच्याकडे जी काय लाडकी बहीण योजना त्यांच्याकडची जी काय होती तीच ॲज इट इज कॉपी आपण इलेक्शनच्या बेसिसवरती केलेली आहे. सगळे आपल्याला काय राजकीय पार्श्वभूमीमध्ये जायचं नाही, परंतु आपल्याला मध्य प्रदेश किती रुपये देते? 1,250 रुपये देते, 1,250 रुपये देते. आपण किती देतोय? 1,500 रुपये देतोय. तर हा जो काही डिफरन्स आहे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. सगळ्यांनाच माहिती 1,500 रुपये येणार आहेत, पण ती योजना कुठून घेतलेली? दुसरी योजना आलेली म्हणजे ह्या ज्या 3 योजना आहेत ह्या 3 योजनांवरती क्वेश्चन विचारलाच जाणार आहे. आठवल्यात तर आता सांगतो. दुसरी जी योजना कुठली? जे काय तीर्थयात्रा योजना आहे. तीर्थयात्रा योजनेमध्ये किती वर्षाच्या वरील लोक आहेत? तर 60 वर्षाच्या वरील लोकांना त्या ठिकाणी महाराष्ट्र तीर्थयात्रा योजना आहे. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना किती वर्षाच्या वरील लोकांना आहे? 60 वर्षावरील लोकांसाठी ती योजना आहे. बरं, याच्यामध्ये महाराष्ट्रातील फक्त किती स्थळांचा समावेश आहे? 66. बघा, ह्या 60 वरून लक्षात ठेवायचं. 66 स्थळांना त्या ठिकाणी ही तीर्थयात्रा त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि जे काय टोटल भारतातील आहेत ही भारतातील 73 स्थळं आहेत. अशी जर टोटल बघितली ही 66 आहेत ही महाराष्ट्रातली आहेत, 73 आहेत ही भारतातली आहेत तीर्थस्थळं. आणि टोटल विचार घेतला 6 आणि 3 9, 7 आणि 6 13 म्हणजे 139 तीर्थस्थळांना ते भेट देऊ शकतात. जर तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्र आणि भारतातून मिळून असून एकूण किती तीर्थस्थळांना ते भेट देऊ शकतात? 139. भारतातलं विचारलं 73, महाराष्ट्रातलं विचारलं 66. वय किती आहे? वय आहे 60 वर्षाचं वरील. मग साधारणतः किती रुपये भेटणार आहेत? तर साधारणतः 30,000 रुपयापर्यंत त्या तीर्थयात्रा जी काय होणार आहे ते एका व्यक्तीचा साधारणतः 30,000पर्यंतचा खर्च त्या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट करणार आहे. झाली दुसरी योजना. तिसरी योजना आहे अन्नपूर्णा योजना. तर ही अन्नपूर्णा योजना मध्ये काय विचारलं जाऊ शकतं की अन्नपूर्णा योजनेमध्ये किती मोफत सिलेंडर भेटणार आहेत? किती भेटणार आहेत? मोफत सिलेंडर भेटणार आहेत 3. म्हणजे जी काय उज्ज्वला योजना आहे बघा, जी काही उज्ज्वला योजना आहे इंडियन गव्हर्नमेंटची म्हणजे केंद्र सरकारची, उज्ज्वला योजनेमध्ये आपण केलं की बाबा मोफत त्या ठिकाणी सिलेंडरचं वाटप केलं. कशासाठी केलं? उद्देश काय? ते खाली ऑप्शनमध्ये देतील की सरकार निवडून यावे, जास्तीत जास्त मतं मिळावीत असा उद्देश नसतो. योजना ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी असते. या उद्देशानंच नेहमी आपला तो उद्देश असला पाहिजे. आपण राजकीय हेतून बघायचं नाही, आपण एक्झामच्या अँगलनं बघायचं. आपण होताना काय होणार आहे? सरकारची माणसं होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण लोकांसाठी काम करणारे लोकसेवक म्हणून आपण असणार. पोलीस सेवेत गेला तर ही सेवा आहे ना, ही कोणासाठी सेवा आहे? ही लोकांसाठी सेवा आहे. मग ही जर लोकांसाठी सेवा आहे तर तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी जर सपोज विचारला की बाबा उज्ज्वला योजना काय, ती कधी आली, त्याच्यामध्ये काय, तर ही
जे काय महिलांचं आरोग्य, जर सपोज ते चुलीवरती स्वयंपाक करत असतील तर त्यांना त्या ठिकाणी डोळ्याचे त्रास होऊ शकतात, आगामी काळामध्ये फुफ्फुसाचे वेगवेगळे विकार होऊ शकतात, श्वसनाचे आजार होऊ शकतात. याला कुठं ना कुठं तरी आळा बसावा आणि आपल्या ज्या काय माता मौली त्यांचं आयुर्मान सुधारावं. बघा, आयुर्मान सुधारावं, त्यांचं आरोग्य सुधारावं, ह्या हेतूनं उज्ज्वला योजना आणली होती. गंमत असे की उज्ज्वला योजना आणि उजाला योजना याच्यामध्ये गल्लत करायची नाही. उज्ज्वला योजना ही गॅसच्या संदर्भात आहे. बघा, उज्ज्वला योजना ही गॅसच्या संदर्भात आहे आणि उजाला योजना, बघा, उजाला योजना ही एलईडी लाईट जे काय आहे, जे काय एलईडी बल्ब आहेत, ह्या एलईडी लाईटच्या संदर्भात, एलईडी लाईटच्या संदर्भात उजाला योजना आहे. घरामध्ये बल्ब लावल्यानंतर उजाला होतो ना, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. हळूच ते काय करू शकतात, उज्ज्वलाच्या ऐवजी उजाला हा शब्द देतात आणि आपल्याला काय असतं, स्पीड असतं त्या ठिकाणी सोडवताना. आपल्याला ती उजाला पण आपण उज्ज्वला म्हणून त्या ठिकाणी वाचू शकतो आणि बाहेर आल्यावरतीच कळू शकतो स्टेटमेंट चुकलंय. बारकावे बघायचे. मग त्या ठिकाणी क्वेश्चन असा विचारला जाईल की बाबा, जी काय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, याच्या अंडर किती सिलेंडर मोफत भेटणार आहेत? 3 सिलेंडर मोफत भेटणार आहेत. ओके, मला वाटते काहीतरी 593 रुपये, तुम्ही अमाऊंट जरी चेक करा गुगलला, मला एक्झॅक्ट सांगता येणार, पण 500 कितीतरी रुपये आहेत, मे बी 593 वगैरे, असे 593 573 असे काहीतरी अमाऊंट आहे. ती अमाऊंट तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. मग ती अमाऊंट आपलं काम आहे की बघणे. आता कदाचित अमाऊंटवरती पण त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलं. 3 सिलेंडर भेटणार आहेत आणि त्या 3 सिलेंडरचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. एका महिन्यामध्ये 1च सिलेंडर घेता येऊ शकतो, अशी देखील अट त्याच्यामध्ये आहे. या 4 योजनांपैकी म्हणजे वारकरी महामंडळ असेल जे पंढरपूरला स्थापन होणार आहे, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना असेल, त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, त्याच्यानंतर अजून कुठली सांगितली, अन्नपूर्णा योजना असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा, या 4 पैकी एक तरी क्वेश्चन त्या ठिकाणी आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलाच जाईल एवढ्या वर्षभरामध्ये. कारण अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी सरकारने घेतलेले आहेत. त्याच्यानंतर रिसेंटली झालेला मुद्दा म्हणजे मनू भाकरला त्या ठिकाणी 2 वेळा ब्रॉन्झ पदक भेटलेलं आहे, कांस्य पदक भेटले, ब्रॉन्झ पदक भेटलेले. तर मग हे जे काय ब्रॉन्झ भेटले, कांस्य भेटले, तर त्याच्यावरती देखील आगामी काळामध्ये ती किती मीटरसाठी तिला भेटले, कोणत्या खेळासाठी भेटलेले वगैरे वगैरे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीनं ज्याचा करंटला टच आहे असे मुद्दे त्या ठिकाणी तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता जो काय मराठीचा क्वेश्चन होता ॲज इट इज PYQ मधून रिपीट होता, सोप्या स्वरूपाचा क्वेश्चन पेपर होता, फार जास्त हार्ड नव्हता. आता बघा, पहिलाच क्वेश्चन आहे, तो, हा, ती, ते, हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? मला सांगा, आपण कोण काय ह्याचा वापर कशासाठी करत असतो? प्रश्न. बघा, कोण काय आणि शेवटी जर प्रश्नचिन्ह दिलं तर ते काय असतं? प्रश्नार्थक सर्वनाम असतं. ऑप्शन गेला. सामान्य सर्वनाम असा काय प्रकार असतो? पुरुषवाचक सर्वनाम सगळ्यांना माहिती, आपल्याला इंग्लिशमध्ये लहानपणापासून 5वी पासून शिकलोय. आय, वी, त्याच्यानंतर यू, ही, शी, इट आणि हे दे. हा चार्ट ॲज इट इज मराठीमध्ये घेतलेला आहे. आपलं मराठी व्याकरण हे इंग्रजी व्याकरणाचं कॉपी पेस्ट आहे. कोणी केलेलं आहे? त्या काळात दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठीचे पाणिनी असं म्हणतात. त्यांनी काय केलेलं आहे की हे विल्यम कॅरीपर अजून एक व्यक्ती, त्यांनी काय केलं की हे जे काही इंग्लिशमधलं जे काही ग्रामर होतं ते मराठीमध्ये कॉपी पेस्ट करण्याचा प्रकार त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता आय म्हणजे काय? मी. वी म्हणजे काय? आम्ही. हे झाले प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. यू, तू, तुम्ही. बघा, मी, आम्ही, तू, तुम्ही. ही म्हणजे तू, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते परत अजून. अशा पद्धतीचं हे प्रथम पुरुषवाचक, हे द्वितीय पुरुषवाचक आणि हे तृतीय पुरुषवाचक. मग मला सांगा, मी पुरुषवाचक मध्ये मी पाहिजे, हे तर मी आहे का? नाही. आम्ही आहे का? नाही. तुम्ही आहे का? नाही. तो, ती, ते जरी असलं म्हणून त्यांनी हे तो ऑप्शन हे दिलंय, पण हा, ही, हे आहेत ना. मग आता बघा, सपोज मी तुमच्या घरी आलो. बघा, असं समजा मी तुमच्या काळासाठी घरी आलो. घरी आल्यानंतर तुम्ही काय सांगणार की आमचे सर आलेत. बघा, आमचे सर आलेत आणि मग मला ओळख तुमच्या घरातले करून देताना तुम्ही कसे म्हणतात की सर, तो माझा भाऊ, ती माझी बहीण किंवा ती माझी आई, ते माझे काका, हा माझा भाऊ, ही माझी बहीण. बरोबर का?
हे माझे चुलते झालं का? म्हणजे ह्यानी काय असं दाखवतं ना, तो माझा भाऊ, ती माझी बहीण, ती माझी आई, हा माझा चुलत भाऊ, हा माझा आत्याचा भाऊ, हा माझा मामा, हे तुम्ही दाखवतायत ना. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल? ही काय आहेत? दर्शक सर्वनामे आहेत. काय आहेत? दर्शक सर्वनामे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी विक्रम माझा भाऊ आहे, बघा विक्रम माझा भाऊ आहे, त्याच्याऐवजी आपण काय वापरला? विक्रमच्या ऐवजी विक्रम शब्द काढला आणि तो शब्द टाकला. म्हणजे जर आपण नामाला वगळलं आणि त्याच्याऐवजी नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला, कशासाठी? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी. बघा जे काय नामाचं रिपिटेशन होणार आहे ते जर टाळायचं असेल तर आपण काय करतो? त्याऐवजी सर्वनाम वापरत असतो. मग ते रिपिटेशन टाळण्यासाठी आपण काय करत असतो? तो, हा, ही, हे काय वापरत असतो? दर्शक सर्वनामे त्या ठिकाणी वापरत असतो. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, ऑलरेडी पोलीस भरतीला विचारलेला आहे, PYQ आहे, त्याच्यामुळे 100% हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. सोपा क्वेश्चन आहे, कसाच तुमचा चुकायला नको होता. ओके, पुढचा प्रश्न. हाही प्रश्न एकदम सोपा आहे, एकदम आपण 4थी 5वीत असल्यापासून पाहिलेला आहे. केलेले उपकार जाणत नाही अशा, जो काय जाणतो त्याला कृतज्ञ म्हणतात. बघा जाणणारा कृतज्ञ आणि जाणत नाही त्याला कृतघ्न असं म्हणतात. बाकी ही कृतवेशन हे काय फालतू ऑप्शन. ऑप्शन नंबर बी हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. त्याच्यानंतर चौऱ्याहत्तर नंबरचा क्वेश्चन. भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही जी काय कादंबरी लिहिली त्यामध्ये कोसला या शब्दाची जात ओळखा. बऱ्याच एक्झाम मध्ये, म्हणजे आता TCS IBPSच्या बऱ्याच एक्झाम झाल्या, तलाठी वगैरे वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये, अगदी पोलीस भरतीमध्ये पण हे क्वेश्चन विचारले की कोसला ही कादंबरी कुणी लिहिली? भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली. फार चांगली कादंबरी. तर त्याच्यामध्ये त्यांनी क्वेश्चन असा विचारलाय की ह्याला एकच वाक्य केलंय, भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली पूर्ण वेळा. तर ह्याच्यातला कोसला या शब्दाची जात काय आहे? मग खाली दिले विशेष नाम, कर्ता, कर्म आणि सामान्य नाम. आपण चेक करत येऊ. बघा लिहिली काय आहे? ह्याच्यातला आहे क्रियापद. लिहिलीला म्हणजे क्रियापदाला आपण कोण विचारला प्रश्न तर आपल्याला काय भेटतो? वाक्याचा कर्ता भेटत असतो. कादंबरी कोणी लिहिली? भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली. म्हणजे भालचंद्र नेमाडे काय आहेत? या वाक्यातील कर्ता आहेत. म्हणजे मला विचारलं काय? कोसला. ऑप्शन बी गेला. बघा भालचंद्र नेमाडे यांनी काय लिहिली? यांनी कादंबरी लिहिली. कादंबरी काय झालं? कर्म झालं. कादंबरी झाली कर्म. मग आता विशेष नाम की सामान्य नाम? बघा कोणतीही कादंबरी लिहिली असेल, पुस्तक लिहिलं असेल, बघा मी असं म्हणतो की फॉर एक्झाम्पल रणजित देसाई, माझेच नाव करे, रणजित देसाई यांनी कादंबरी लिहिली. बघा कादंबरी लिहिली. कोणती कादंबरी लिहिली मी उल्लेख केला का? नाही लिहिली. पण मी जर सांगितलं की रणजित देसाई यांनी पावनखिंड नावाची कादंबरी लिहिली, आता कादंबरीचं मी नाव सांगतोय का नाही? म्हणजे कादंबरी जी काय असणार आहे हे सामान्य नाम असणार आहे. बघा नीट बघा, कादंबरी हे सामान्य नाम असणार आहे. पण जर त्या कादंबरीचा उल्लेख केला तर त्या कादंबरीचा जो उल्लेख केला तर म्हणजे त्याचं नाव सांगितलं, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ही भालचंद्र नेमाडे यांनी कुठली लिहिली? कोसला नावाची कादंबरी लिहिली. तर ते काय असणार आहे? कोसला हे त्या कादंबरीचं विशेष नाम असणार आहे. काय असणार आहे? विशेष नाम असणार आहे. ऑप्शन नंबर 1 हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 75 नंबरचा क्वेश्चन. तो खेळताना पडला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यामध्ये पर्याय निवडा. कशामध्ये करायचं आहे? उद्गारार्थी वाक्यामध्ये. आता नीट बघा, एक्झामिनरला पकडायला जागा कुठे आहे? मी उद्गारार्थी वाक्य करताना त्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह कंपल्सरी पाहिजे. बघा उद्गारार्थी वाक्य होण्यासाठी त्या वाक्यामध्ये उद्गारार्थी जे काही चिन्ह असतं ते कंपल्सरी पाहिजे. इथं उद्गारवाचक चिन्ह आहे, बर ठीक आहे. इथं पूर्णविराम आहे, वाक्य चुकलं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 तर गेला. वाचायचंच नाही, वेळ घालवायचा नाही. आपल्याकडे सेकंद महत्वाचा आहे, कारण जेवढा तुम्ही वेळ वाचवणार तेवढा तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला फायदा होणार आहे. अब खेळताना ही असलं वाचायचं. इथं पूर्णविराम दिलाय, उद्गारवाचक चिन्ह दिसतंय का? नसत्या नजरेनंच बघायचं. ऑप्शन गेला. ओके, आलो 50-50 वरती. आता तो खेळताना पडला हे आहे तसं वाक्य कॉपी पेस्ट केले आणि इथं उद्गारवाचक चिन्ह दिले. मला सांगा तीव्रता वाढवणारे काहीतरी शब्द त्याच्यात पाहिजेत ना? अबब, आश्चर्यचकित, असं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी पाहिजेत ना, जेणेकरून आश्चर्यता त्यामध्ये वाटली पाहिजे. ऑप्शन गेला. बघा
अरे रे उद्गारवाचक चिन्ह, खेळताना पडला तो म्हणजे वाईट वाटलं ना, अरे रे खेळताना पडला तो, म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, सहज येत होता. आणि विरामचिन्ह, विद्यार्थी मित्रांनो, विरामचिन्ह हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून जा. बऱ्याच आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ घेतलेत तुम्ही बघा, मीरा भाईंदरचा पेपर घेतलेला आहे, रिसेंटली झालेला सांगतो, मीरा भाईंदरचा घेतलेला आहे, ठाणे ग्रामीणचा घेतलेला आहे, त्याच्यानंतर ह्याचा नवी मुंबईचा रिसेंटली झालेला पेपर घेतलेला आहे, आता धुळ्याचा पेपर चालू आहे रिसेंटली. पाठीमागचा विचारता आलं तर 2023चा म्हणजे मागचे जे झालेले भरती, पुणे ग्रामीण घेतलेलं आहे, पुणे आयुक्तालय घेतलेलं आहे, नागपूर ग्रामीण घेतलेला आहे 2023चा, त्यानंतर मुंबई शहर 2021चा घेतलेला आहे, बरेचसे पेपर घेतलेले आहेत. ह्या सगळ्यांमध्ये मला एक कॉमनली गोष्ट दिसते की तेच टॉपिक त्या ठिकाणी फिरून विचारले जात आहेत. पुढं 76 नंबरचा क्वेश्चन, हा देखील प्रयोग, हे महत्वाचे टॉपिक आहेत प्रयोग वगैरे. गायीने गवत खाल्ले, बघा गायीने गवत खाल्ले, जर कर्त्याला ने प्रत्यय लागत असेल आणि क्रियापद ले शेवट लालो लिहिले असं जर प्रत्यय येत असेल तर वाक्य कसं असतं, भूतकाळी असतं. कर्त्याला ने प्रत्यय लागून जर वाक्य भूतकाळी असेल तर सरळ कर्मणी प्रयोग असतो. परंतु आपण चेक करू, कर्ता कर्म चेक करू. ठीक आहे, बघा गायीने गवत खाल्ले, खाणारी कोण, गायी. गायी काय 100% कर्ता आहे. गायी कर्ता आहे. आता कर्ता आपल्याला भेटल्यानंतर पहिल्यांदा आपण चेक काय करतो की वाक्याचं, बघा प्रयोग ओळखताना बारीक स्टेप आपण फॉलो करायचा. पहिली स्टेप काय की क्रियापदाला कोण न क्वेश्चन विचारायचा आणि कर्ता पहिल्यांदा शोधायचा. आता मी काय केलं, खाल्ले हे क्रियापद आहे, त्याला कोण न क्वेश्चन विचारला, कोण न क्वेश्चन विचारल्यानंतर कोणी गवत खाल्ले, गायीने खाल्ले, म्हणजे गायी काय झाली, माझी कर्ता झाली. मग आता मला कर्ता भेटला. कर्ता भेटल्यानंतर पहिल्यांदा एकदा कर्ता भेटला की लगेच चेक करायचं की कर्त्याला प्रत्यय लागला आहे का. म्हणजे विभक्तीचे सर्वच्या सर्व 7च्या 7 विभक्त आहेत, त्याचे तुमचे प्रत्यय तोंडपाठ असणं गरजेची गोष्ट आहे. ने प्रत्यय लागलाय म्हणजे तृतीयाचा प्रत्यय लागलेला आहे. ज्या अर्थी जर कर्ता शोधायचा, कर्त्याला जर प्रत्यय असेल तर कसाच कर्तरी प्रयोग होणार नाही. ऑप्शन बी गेला. बघा कर्तरी कर्मणी, सकर्मक आणि अकर्मक असा काही प्रकार नसतो. वाक्यामध्ये कर्म असेल म्हणजेच ते सकर्मक असणार आहे ना. वाक्यामध्ये कर्म असेल तर आणि तरच त्याचा कर्मणी प्रयोग होणार आहे. ओके, अकर्मक वाक्याचा कर्मणी प्रयोग कसा होईल, कारण ऑलरेडी कर्तरी प्रयोग तर गेलाय. बघा कर्तरी हा ऑप्शनच गेलाय, म्हणजे एकतर तो कर्मणी प्रयोग असेल किंवा भावी प्रयोग असेल, बरोबर. आता जर वाक्यामध्ये कर्म असेल तर सकर्मक म्हणण्याची त्याला आवश्यकता नसते आणि वाक्यामध्ये कर्मच नसेल तर कर्मणी प्रयोग कसा होईल, त्याच्यामुळे अकर्मक हाही ऑप्शन गेला होता. सरळ ऑप्शन नंबर 1 उत्तर आलं असतं, पण तिथं तेवढ्या लेवलला तुम्हाला सुचायला पाहिजे. आता इथपर्यंत तर आपण आलो की बाबा आपण पहिल्यांदा काय केलं, क्रियापद शोधलं. क्रियापदाला कोण न प्रत्यय विचारला, वाक्याचा मला कर्ता गावला. कर्ता सापडल्या मी बघितलं की कर्त्याला प्रत्यय लागलाय का, हो लागलाय, 100% लागलाय, म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही. बघा जर पुढे आलो, मी वाक्यातलं कर्म शोधलं, कर्माला देखील प्रत्यय असेल, कर्मणी प्रयोग होणार नाही. आता चेक करू, गायीने गवत खाल्ले क्रियापदे, कोणी गवत खाल्ले, गायीने खाल्ले, मला गायी कर्ता भेटला. बर गायीने काय खाल्ले, बघा कायने प्रश्न विचारला की वाक्यातलं कर्म भेटतं. गायीने काय खाल्ले, गायीनं गवत खाल्लं. गवत काय आहे, गवत हे वाक्यातील कर्म आहे. मग आता गवताला प्रत्यय लागलाय का, काहीच प्रत्यय लागलाय ना. सलाते, सलानाते, ऊन, हून, बाकीचे चाचीचे वगैरे षष्टीचे प्रत्यय असं काहीच प्रत्यय लागलेला नाही. म्हणजे ज्या अर्थी त्याला प्रत्यय लागला नाही त्या अर्थी 100% हे काय आहे, कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. वाक्य अत्यंतिक सोपं आहे. बघा वाक्य अत्यंतिक सोपं आहे, कारण ॲज इट इज मोरावाळंबे सरांचं पुस्तक काढलं किंवा आपलं केसागरचं पुस्तक काढलं तर त्याच्यामध्ये एक वाक्य दिलेलं आहे, पोपटाने पेरू खाल्ला. ओके, पोपटाने पेरू खाल्ला हे सरळ कर्मणी प्रयोगातलं ॲज इट इज वाक्य होता. किंवा रामाने आंबा खातो, राम आंबा खातो, रेग्युलर वाक्य फक्त फिरवून टाकलेलं आहे. पुढचा क्वेश्चन, कपाट ह्या शब्दाचे लिंग ओळखा. ते कपाट, तो असेल तर पुल्लिंगी, ती असेल तर स्त्रीलिंगी. कर्तरी हा तर प्रयोगच काय म्हणजे विषयच नाही, लिंग ओळखा सांगितले आणि हे तर प्रयोगाचा ऑप्शन दिलाय, झालं नपुसकलिंगी. ते कपाट ऑप्शन, एकदम सोपा क्वेश्चन आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तुम्हाला मी अगोदरच सांगितले, तुम्ही माझे पाठीमागचे व्हिडिओ काढा,
चंद्र, सूर्य, नदी, त्याच्यानंतर कमळ, हे महत्वाचे शब्द आहेत. ह्यांना वारंवार रिपिटेशन दिसतात. कमळ या शब्दाला समानार्थी शब्द बघा, मधुप. प म्हणजे पिणारा, बघा प म्हणजे पिणारा, ही काय धातुवाचक आहे. मधुप म्हणजे बघा, मधु म्हणजे काय, मधु म्हणजे असतं मध, मध, आणि प म्हणजे पिणारा, पी म्हणजे पिणारा. मध पिणारा असा कोणी, भुंगा. मध पिणारा असा काय, भुंगा. भुंग्याला समानार्थी शब्द काय, आपण आली असं पण म्हणतो. कमळाला विचारले, ऑप्शन गेला. स्वरूप असा काय प्रकारच नव्हतं. केशव सगळ्यांना माहिती आहे, कृष्णाला केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, आपण लहानपणी असतानाच ती कविता म्हणायचो. केशव कोणाचं, कृष्णाचं नाव आहे, ऑप्शन गेला. कुणाचं विचारलंय, कमळ म्हणजे राजीव, हे कोणाचा समानार्थी शब्द आहे, कमळाचा आहे. मग अजून कमळाचे काय काय आहे बघा, पंकज आहे, पंकज. त्याच्यानंतर नीरज, बघा नीरज. नीर म्हणजे काय, पाणी, आणि ज म्हणजे काय, जन्मणारा. पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्मणारा. चिखलात जन्मणारे, कमळाचं फुल चिखलातून वर येतं. नीर म्हणजे पाणी, पाण्यात जन्मणारे. म्हणजे काय, हेच. बाकी बरेचसे, मला वाटते अरविंद अजून एक शब्द आहे त्याला, अरविंद. बरेचसे कमळाला त्या अर्थी समानार्थी शब्द आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर मग हे जे काय कमळाचे जे काही समानार्थी शब्द आहेत, हे वारंवार जर विचारत असेल तर आपल्याला ते यायलाच पाहिजे. मधुप, भुंग्याचा पण समानार्थी शब्द कित्येकदा त्या ठिकाणी एक्झामला विचारलेला आहे. त्याच्यानंतर 83 नंबरचा क्वेश्चन, हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता हा पण 83 नंबरचा. मध गोड असते, अधोरेखित वाक्यातील विशेषण ओळखा. बघा, अधोरेखित वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण कोणाला म्हणायचं, नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण असतं. मग बघा, नाम काय आहे, मध आहे. मग मध कसं आहे, मध कसं आहे, गोड आहे. मध कसं आहे, गोड आहे. मग आता ह्याच्यामध्ये संख्या कुठे दिसते का तुम्हाला, ऑप्शन गेला. बघा हळूहळू, धातू आहे का मध, नाही. धातू आहे का, कर, बस, उठ असं काय दिसतंय का, धातू, पळ असं धातू दिसतंय का, नाही. मग भाव, भाव म्हणजे त्या ठिकाणी दुःख दिसतंय का, आनंद दिसतोय का, विस्मय दिसतोय का, शोक दिसतोय का, काहीतरी असं राग आलाय असं दिसतंय का, काय नाही. ऑप्शन गेला. म्हणजे ते काय आहे, गुण आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर त्या ठिकाणी बघा रंग, रूप, आकार वगैरे असं जर दिसत असेल, रंग, रूप, आकार, चव असं जर काय कळत असेल तर ते काय असतात, गुणवाचक विशेषण असतात. जसं की गुलाब सुंदर आहे, गुलाब सुंदर आहे वगैरे वगैरे. म्हणजे हे मध कसं आहे, गुड आहे. ते मधाचा गुण सरळ तिथे असतो ना. सपोज कडुलिंब कडू आहे, गुण दिसतोय त्याचा, म्हणजे ते गुणवाचक विशेषण आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. ओके, मराठीमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेण्यासारखे, म्हणजे 25 आउट ऑफ 25 घेण्यासारखं क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी होता. 84 नंबरचा क्वेश्चन, रमेश आंबा खात असे. आता बघा, तुम्ही माझे कुठले ना कुठले तरी पोलीस भरतीचे पेपर काढून बघा, त्या ठिकाणी मी 100% शिकवलेले. हे सगळेच्या सगळे काळ मी एका ठिकाणी घेतलेले आणि ते एका चार्टमध्ये सांगितलेले. एका चार्टमध्ये काय काय पाठ केल्यानंतर ते क्रियापद बघितलंच की तुम्हाला काळ कळणार. असे हे एकमेवच क्रियापद असं आहे की जे रीती भूतकाळात येतं, बाकी कुठेच येत नाही. तो जो काय 12 काळांचा जो काय चार्ट आहे त्याच्यामध्ये फक्त क्रियापद बघायचे. त्या क्रियापदामध्ये असे हे एकाच ठिकाणी विचारलं जातं, ते म्हणजे रीती भूतकाळात. त्याच्यावरूनच लगेच उत्तर आलं असतं, रीती भूतकाळ. बरं, सगळीकडे रीती विचारले, हिथं रीती म्हणताय, इथं रीती म्हणताय, साधा भूतकाळ म्हणताय. हिथं भूतकाळ दिसतोय का, खात असे, क्रिया कंटिन्युएशन मध्ये दिसते ना, ऑप्शन गेला. यापैकी नाही तर जायचं नाही. भविष्यकाळ, होईन, होत राहीन असं काय दिसतंय का, नाही. मग सरळ. आणि अभ्यासाचा भाग होता, असे हे क्रियापद फक्त रीती भूतकाळातच विचारलं जातं. क्वेश्चन सोपा होता, रिपिटेशन मधला होता. ऑलरेडी या टाईपचे PYQ विचारलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मार्क पडायला पाहिजे होता. पुढं पंच्याऐंशी नंबरचा क्वेश्चन, हत्ती या शब्दाचे अनेक वचन सांगा. हत्तीचे अनेक वचन सांगा.
हत्तीचं हत्तीने लिंग चेंज करायचंय का आपल्याला? वचन विचारलंय. मला वचन विचारलंय ना, म्हणजे अनेक वचन काय हो, हत्या होतं का? नाही. हत्तीस होतं का? होणार नाही. हत्तीचं काय राहत असतं, आपण म्हणतो अनेक हत्ती, एक हत्ती अनेक आलेले, पण त्यांना काय म्हणतो, हत्तीच आले. ओके, काय विचारले ते? हा अपवादावरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलंय बघा. अपवाद जे काय पुल्लिंगी, ठराविक पुल्लिंगी, तो हत्ती असतो ना, तो हत्ती. तसं बघा अजून एक कायम क्वेश्चन विचारला, देव वरती एक लय त्यांचा जोर असतो, देव, तो देव. काही पुल्लिंगी नामाची अनेक वचनं ही तीच राहतात. तो देव अनेक पण देवच. बघा, तो देव अनेक पण देव, तो हत्ती अनेक पण हत्तीच. असे जे काय अपवादात्मक त्या ठिकाणी टिप मध्ये जेवढी जी काय दिलेली असते, अपवाद नेहमी पाठ करायचा, त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात. मग ह्या क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस वरून तुम्ही काय बघितलं, तर जे काही वचनांमध्ये बघा, वचन या टॉपिक मध्ये जिथं जिथं अपवाद हा शब्द आलेला आहे बघा, तिथं अपवाद म्हणून एक टिप असते, खाली एक 5-6 नावं असतात. अपवाद तोंडपाठच करून ठेवायचे, तोंडपाठच. तुम्ही त्याची ट्रिक बनवा, काही बनवा तुमच्या लेवलला, पण मी सांगतोय तेवढी एक गोष्ट फॉलो करायची, अपवाद पाठ करून ठेवायची. आणि तसंही लॉजिकली कसं उत्तर काढायचं मी तुम्हाला सांगितलं. हत्तीचं मला वचन विचारलंय, लिंग विचारलंय का, हत्तीने व्हायला, ऑप्शन गेला. हत्या होतं का, कुठं मर्डर असतो हत्या म्हणजे, ऑप्शन गेला. हत्तीस असं होईल का, एक हत्तीस ना, नाही का, हत्तीस गवत चारले, हत्तींना गवत चारले असं होत असते त्या ठिकाणी. हत्ती हत्तीच राहत असते. ओके, पुढं 86 नंबरचा क्वेश्चन. दाट ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. बघा, सगळ्यांना माहिती आहे दाटचा विरुद्धार्थी काय होतो, विरळ होतो, बाकी गच्च बिच्च काय होत नाही. 87 नंबरचा क्वेश्चन, हा ही सोप्या कॅटेगरीतला क्वेश्चन आहे. डोंगर पकडून उंदीर काढणे ह्या म्हणीचा अर्थ ओळखा. आपण म्हणतो ना, लय डोंगर पकडून उंदीर काढला म्हणजे लय काम केलं काहीच त्याला भेटलं नाही. बघा, उंदरा, आता ज्यावेळेस म्हण विचारलेली असते, म्हण ही वेगळी असते आणि मतीचा अर्थ हा वेगळा असतो. त्याच्यातले शब्द इकडे रिपीट झाले नाही पाहिजेत, एवढी गोष्ट कटाक्षाने पाळायची. काय मी सांगितलं, म्हणीतले शब्द ॲज इट इज इकडं खाली अर्थामध्ये येत नसतात, एवढं लॉजिक तर कायम सोबत ठेवायचं. यदा कदाचित म्हण फार फिरवून विचारली तर त्यावेळेस ही गोष्ट कामी येते. बघा, डोंगर पकडून उंदीर काढणे, उंदराला डोंगरावर पकडणे, ऑप्शन गेला. काय मी सांगितलं, तिथले म्हणीतले शब्द रिपीट होत नसतात. डोंगरावर उंदीर राहतो, ऑप्शन गेला. कष्ट करणे, कष्ट करणे, आणि इथं पण कष्ट करणे म्हणते. खूप कष्ट करून ही थोडे फळ मिळणे, सगळ्यांना माहिती असल्यातला सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. आम्हाला तर 4थीतल्या स्कॉलरशिपलाच हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी झाले होते. अगदी 4थी स्कॉलरशिपच्या लेवलचे हे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. 88 नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी बाबा कानडी शब्द कुठले, तेलुगू शब्द कुठले. आता बघा, त्या दिवशी पण मला वाटतं कुठला पेपर होता मला सांगता येणार ना, मीरा भाईंदरचा का कुठला तरी पेपर घेतलेला आहे. तुम्ही जरूर ते पेपर जाऊन बघा, कारण कसे अजून आगामी काळामध्ये भरती येणार आहे. जे 2024चे पेपर झालेले आहेत ते तुम्हाला गाईडलाईन ठरणार आहे. त्याच्यामध्ये तेलुगू शब्द विचारला होता, अनारसा, किडूक मिडूक वगैरे असं विचारलं होतं. तर मी त्यावेळेस पण ट्रिक सांगितली होती की आई अनारसा तेलात तळते, तेलुगू शब्द आहे, अनारसा तेलुगू, तेलात तळते त्याच्यावरून, आणि त्यात किडूक मिडूक सापडतं वगैरे असं मी ट्रिक सांगितले होते. तसं ट्रिकने वगैरे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मी ह्या पिस्तूल, ह्या पोर्तुगीजांनी पिस्तूल आणला असं मी लक्षात ठेवलं होतं. मग त्याच्यावरूनच मला हे उत्तर लगेच कळलं की, आणि पोर्तुगीज सुरुवातीला जहाजानं वास्को द गामा आला होता आपल्याकडं, कालिकत बंदरावरती केरळला उतरला. पोर्तुगीज खलाशी होता तो, कुठला होता, पोर्तुगीज खलाशी, म्हणून जहाज, आणि त्यांनी येताना सोबत पिस्तूल आणला होता. त्यामुळे हा कुठला शब्द आहे, पोर्तुगीज शब्द आहे. ओके, पुढचा 89 नंबरचा क्वेश्चन. मित्रांनो या शब्दाची असणारी विभक्ती ओळखा. मित्रांनो, नो सगळ्यांना माहिती आहे की प्रथमामध्ये प्रत्यय नसतात, ऑप्शन गेला. द्वितीयामध्ये काय असतं, सलाते, सलानाते, ऑप्शन गेला. चतुर्थीमध्ये पण सेम, जे द्वितीयाचे प्रत्यय आहेत ते चतुर्थीचे आहेत, सलाते, सलानते, ऑप्शन गेला. तुम्हाला माहिती नसलं तरी तुम्ही बरोबर संबोधन पर्यंत जात होता. आणि सगळ्यांना माहिती आहे संबोधन ही, संबोधन म्हणजे काय, सप्तमा आहे. सप्तमा विभक्ती, हिला एक वचनामध्ये प्रत्यय नाही आणि अनेक वचनामध्ये काय आहे, नो नावाचा प्रत्यय आहे. कशामध्ये आहे हा, अनेक वचनामध्ये आहे. कशामध्ये, अनेक वचनामध्ये. अनेक वचनामध्ये त्या ठिकाणी नो प्रत्यय आहे. नो म्हणजे हे संबोधन, संबोधन या शब्दाचा काय होतो, हाक मारणे, हाक मारणे. आता बघा ना, असं समजा की तुमचे सगळे एक 5-6 मित्र आहेत गावाकडचे आणि पोहायला चाललेत, विहिरीला पोहायला चालले. मग पोहायला चालले तर तुम्ही काय म्हणणार, भावांनो, म्हणजे सातारची पोर असते, भावांनो म्हणणार.
मित्रांनो म्हणजे हाक मारली ना ते सगळे मागं वळून बघणार, म्हणजे एक हाक मारण्याचा प्रकार आहे. संबोधन म्हणजे हाक मारणे. कशामध्ये येतं? सप्तमामध्ये येतो. नो प्रत्यय असतो, अनेक वचनामध्ये असतो. याच्या बाहेर सप्तमावरती क्वेश्चन जाणार नाही. यदा कदाचित क्वेश्चन तुम्हाला असाही विचारतील एक्झामिनर, याच्या अगोदर पण विचारलेलं आहे की नो हा प्रत्यय कशामध्ये दिलेला आहे. बघा, नो हा प्रत्यय कशामध्ये दिलेला आहे, तर नो हा प्रत्यय सप्तमा विभक्तीला आहे आणि फक्त तो अनेक वचनामध्ये आहे. ओके, 90 नंबरचा क्वेश्चन. नंबरचा क्वेश्चन. पाठीमागून जन्मलेल्याला काय म्हणतात? बघा, जे काय अलंकारिक शब्द दिलेले आहेत, आपले केसागरचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये पण खूप चांगले शब्दसंग्रह दिलेले, आणि दुसरं म्हणजे मुरावळंबे सरांचं पुस्तक असेल, या पुस्तकामध्ये जे काय अलंकारिक शब्द दिलेले असतील ते अलंकारिक शब्द पाहून जायचं. कंपल्सरी क्वेश्चन विचारले. पाठीमागून जन्मलेला सगळ्यांना माहिती आहे, अग्रज अनुज, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला पाहिजे तर सी गेला डी गेला. अनुज कोणाला म्हणतात? तर जो काही नंतरून जन्मलाय, पाठीमागून जन्मलाय त्याला अनुज म्हणतात, आणि जो काय अगोदर जन्मलाय त्याला आधी जन्मलेला असं म्हणतात. आधी जन्मलेला अग्रज, आधी जन्मलेला असतो तो अग्रज, नंतर जन्मलेला असतो तो अनुज. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, सगळ्यांना यायला पाहिजे होता. 91 नंबरचा क्वेश्चन. आहारी जाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. आपण म्हणतो ना, म्हणजे आपल्या घरातलंच एक कायम वाक्य असतं, बायकोच्या पार आहारीच गेलाय. बघा, बायकोच्या पार आहारीच गेलाय. पूर्ण ताब्यात जाणे, निहारी करणे. आहारी, आहार म्हटले का तिथं? आहार, आहारी म्हटले, मग निहारीचा संबंध येईल का? ऑप्शन गेला. गावाला जाणे असं काय का? आहारी जाणे म्हणजे गावाला जाणे आहे का? काहीच नाही. मरण पावणे माहिती नाही. ऑप्शन गेला. पूर्ण ताब्यात जाणे, आपण म्हणतो ना बायकोच्या लय आहारीच गेलाय. बघा, आपण गावाकडची पोरे रेग्युलर घरात ऐकलेले शब्द असतात. तो लय बायकोच्या आहारी गेलाय, आहारी जाणे, किंवा तो लय दारूच्या आहारी गेलाय. एखादा लय दारू पित असेल तर आपण काय म्हणतो? लय दारूच्या आहारी गेलाय. आहारी जाणे म्हणजे काय? पूर्णपणे त्याच्या ताब्यामध्ये जाणे, पूर्णपणे ताब्यामध्ये जाणे. ओके, 92 नंबरचा क्वेश्चन. पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले या वाक्यातील कर्ता कोण आहे? बघा, कर्ता कोण आहे तुम्हाला माहिती आहे, आत्ताच आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं. की क्रियापदाला कोण क्वेश्चन विचारला तर आपल्याला कर्ता सापडत असतो. मग आता ह्याच्यातलं पहिल्यांदा क्रियापद, पकडले क्रियापद. पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले. कोणी पकडले? पोलिसांनी. पोलीस काय झाले? ह्याच्यातले कर्ता झाले. पोलीस काय झाले? कर्ता झाले. सापडले की. पकडले क्रियापदे, पळत ही क्रियाविशेषण आहे. ऑप्शन गेला. आरोपी कर्म आहे ना, आरोपीला. कोणाला पकडले? किंवा पोलिसांनी काय पकडले? आरोपीला पकडले. म्हणजे आरोपी काय झालं? आरोपी त्या वाक्यातलं कर्म झालं. हे काय झालं? क्रियाविशेषण अव्यय झालं. कसं पकडले? पळत पकडले, पळत जाऊन पकडले वगैरे. पकडले तर क्रियापदे, पोलीस हे त्या वाक्यातलं काय आहे? कर्ता आहे. अत्यंतिक सोपा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला होता. सहजच कळते की बाबा, आणि शक्यतो ना, नी, ने हे असे प्रत्यय जर जोडलेले असतील आणि क्रियापद हे लालो लिहिले भूतकाळातलं असेल तर शक्यतो ज्याला ना, नी, ने असे प्रत्यय जोडलेले हे वाक्याचा कर्ता असतात बरं का. वाक्याचा कर्ता असतात. आणि वाक्याचा कर्ता हे नेहमी काय असतं? नाम असतं. वाक्याचा कर्ता पण नाम असतो, वाक्याचं कर्म पण नाम असतं, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, पुढं. नंबरचा क्वेश्चन पेपर अत्यंतिक सोपा होता. खालील शब्दसमूहामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखा. विहंग, विहग, खग आणि अहि. तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, शक्यतो जर तुम्हाला निगेटिव्ह क्वेश्चन विचारला की खालीलपैकी चुकीचं काय, मला वाटतं मागच्या जीकेच्या क्वेश्चन घेत असताना पण मी त्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून ती गोष्ट सांगितली की जर तुम्हाला एक्झामिनर विचारत असेल की बाबा चुकीचं काय, तर त्या ठिकाणी चुकीचा हा शक्यतो एक्झामिनर लास्टला ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी तीच गोष्ट सांगितलेली आणि ही तुम्ही लाईव्ह पेपरमध्ये मी ती सगळे ॲप्लिकेशन कसं करतोय ते तुम्हाला दाखवतोय. विहंग, खग, विहग, खग. खग म्हणजे पक्षी, एवढं. विहंग, विहंग म्हणजे काय? आकाशामध्ये भ्रमण करणारे, म्हणून त्याला विहंग असं म्हणतात. सेम विहग पण त्यालाच म्हटलं जातं. विहग, विहंग तेच शब्द आहेत. कोणाला? हे आहेत पक्षाचे समानार्थी शब्द. बघा, कोणाचे? पक्षाचे, पक्षी. आणि अहि
हा सापाचा समानार्थी शब्द आहे बघा. साप ज्याला मला वाटतं भुजंग असं पण म्हणतात बरं का. भुजंग 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 प्रयात त्याच्यामध्येच ती अही भुजंग प्रयात जे काय आपला अलंकार आहे त्याच्यामध्ये बघा अही असं वर्णन आहे. ते मला तो अलंकार आठवे नाही ते उदाहरण. मग भुजंग प्रयातमध्ये अही अही म्हणजे काय असतो साप असतो. मग गटातनं हे सगळे पक्षाचे समानार्थी शब्द आहेत. तर ऑप्शन नंबर बी काय असणार आहे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 94 नंबरचं क्वेश्चन. दिवाकर मार्तंड प्रभाकर ही सर्व नावं कोणाची आहेत? तर सगळ्यांना माहिती. मी तुम्हाला लेक्चर चालू होताना सांगितलं होतं. मागचे पण लेक्चर मला वाटतं नागपूरचा पेपर असेल का कुठला पेपर असेल मी त्या ठिकाणी ओरडून सांगितलंय की तुम्ही सूर्य असेल, चंद्र असेल, आकाश असेल, नदी असेल, हा पक्षी असेल, हे ठराविक स्त्री असेल बघा. हे ठराविक जे काही शब्द आहेत हे वारंवार त्या ठिकाणी वन असेल, हे वारंवार शब्द त्या ठिकाणी फिरून येतात. आपल्या समानार्थी शब्द माहिती पाहिजे. दिवाकर, मार्तंड आपण म्हणतो ना मार्तंड वगैरे सगळ्यांना माहिती आहे. प्रभाकर ही सगळी कोणाची नावं आहेत? तर ही सूर्याची समानार्थी नावं आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. दिवाकर म्हणजे दिवसन प्रकाशन असं काही विषय नव्हता. सूर्यचंद्रामधून तुम्ही जायला पडतो. वा उद्गारवाचक चिन्ह. आनंदाची बातमी आहे यातील वा या शब्दाची जात ओळखा. मला सांगा सरळ जर उद्गारार्थी चिन्ह त्या ठिकाणी जर दिले ते सरळ ते काय केवल प्रयोग अव्यय. काय बाकीचे ऑप्शन बघायचे. कर्मणी प्रयोगन, उभयानवी अव्ययन. आता मला सांगा इथं अव्यय म्हणतंय, इथं अव्यय म्हणतंय, इथं अव्यय म्हणतंय, तर कर्मणी प्रयोग उत्तर असेल का? असणार नाही. म्हणजे थोडं लॉजिकली अशाच वेळी लॉजिक बघायला शिकायचं की एक्झामिनर कशा पद्धतीचं त्या ठिकाणी हे करतोय. आणि सगळ्यांना माहिती आहे उद्गारवाचक चिन्ह असते त्या अर्थी 100% केवल प्रयोग अव्यय आणि सगळ्यात सोप्या कॅटेगरीतला हा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढं 96. जर तू आलास तर मी येईल. बघा जर तू आलास तर मी येईल या वाक्यातील जर तर हे कोणत्या प्रकारचं उभयानवी अव्यय आहे? सगळ्यांना माहिती आहे उभयानवी अव्ययाचे प्रकार आहेत. उभयानवी अव्ययाचे 8 प्रकार आहेत बघा. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचक मध्ये परत 4 प्रकार आहेत, गौणत्व सूचक मध्ये 4 प्रकार सगळ्यांना माहिती. तर त्यातलं बघा जे काही गौणत्व सूचक उभयानवी अव्ययांना जोडलेली वाक्य कशी असतात? ही मिश्र वाक्य असतात. मग त्याच्यामधलेच विचारले सगळ्यांना माहिती आहे जर तर जेव्हा तेव्हा जरी तरी ह्यानी काय टाकली जाते? अट टाकली जाते. अट. आणि ज्या ठिकाणी अट टाकली जाईल जर तू आला तरच मी येईल. अट टाकली का नाही त्याला? जेव्हा पाऊस येईल तेव्हा मोर नाचेल. म्हणजे अट टाकली जेव्हा पाऊस येईल ना तरच मोर नाचेल बघा. किंवा जेव्हा तू बरा होशील तेव्हा आपण खेळायला जाऊ. म्हणजे अट टाकली काहीतरी. जर तू आलास तर मी येईल. अट टाकली. अट टाकणे हा एक प्रकारचा संकेत असतो. म्हणून हे कसलं आहे? संकेत बोधक उभयानवी अव्यय आहे. आणि हे गौणत्व सूचक उभयानवी अव्ययाचा प्रकार आहे. स्वरूप बोधक म्हणजे काय की म्हणजे 1 रुपया म्हणजे बघा 1 म्हणजे हा शब्द पाहिजे ते स्वरूप बोधक. 1 रुपया म्हणजे त्या ठिकाणी 1 रुपया म्हणजे 100 पैसे हे त्याचं उदाहरण आहे. उद्देशबोधक सगळ्यांना माहिती. कारणबोधक त्या ठिकाणी कारण वगैरे दिलेलं असतं. ओके. पुढचा प्रश्न सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. मग आपल्याला आता मला वाटतं मीरा भाईंदरचा काय ठाण्याचा पेपर होता त्यातल्या डिरेक्टली विचारलं होतं की खालीलपैकी प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय कोणता आहे? मग हेच खालीच ऑप्शन असेच दिले होते. मग त्यावेळी आपल्याला हे माहिती पाहिजे की बाबा कारणबोधक कुठं येतं, उद्देशबोधक कुठं येतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उभयानवी अव्यय करतात तर त्याचे 2 पार्ट मी ऑलरेडी शिकवलेले आहेत त्यामुळे आता रिपीट करत नाही. उभयानवी अव्यय त्याचे 2 प्रकार पडतात. प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक. परत प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार, गौणत्व सूचकचे 4 प्रकार. प्रधानत्व सूचक न जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असतात. त्याच्यानंतर गौणत्व सूचक उभयानवी अव्यय न जोडलेले मिश्र वाक्य असतात. आणि मग ते 4 प्रकार कुठले हे लक्षात आलं की झालं. म्हणजे 2 टॉपिक त्या ठिकाणी कव्हर होतात. आणि उभयानवी अव्यय कशाला? ज्यावेळेस 2 वाक्य किंवा 2 सारख्या जातीचे शब्द जोडण्यासाठी जे वापरलं जातं त्याला उभयानवी अव्यय असं म्हणतात. दोघांना जोडण्याचं काम करतं. 97 नंबरचा क्वेश्चन आहे. प्रथमा हे कोणते प्रथमा नाही पाहिजे बरं का इथं प्रथम पाहिजे. प्रथम हे कोणते विशेषण आहे? प्रथम हे कोणते विशेषण आहे? आवृत्ती म्हणजे सतत त्याचं रिपिटेशन दिसतंय का? नाही. पटपट आवृत्ती दिसते का? नाही. यापैकी नाही आता जायचं नाही. आवृत्ती तर दिसत नाही. अनिश्चित आहे का? कोण आहे रे तिकडं? वर्गात कोण कालवा करत होतं? म्हणजे जे
कोण काय असे ह्याच्यामध्ये नक्की कोण आहे हे कळतच नाही, त्या ठिकाणी अनिश्चित संख्या असते. कोणी कोणी अभ्यास केला नाही किंवा कोण कोण वर्गात ओरडत होतं असं जर प्रश्न विचारला, कोण विचारत होतं, किती जणांची संख्या सांगायची, त्यावेळेस अनिश्चित संख्यावाचक येतं. आता सगळ्यांना माहिती आहे प्रथम द्वितीय तृतीय हे काय आहे, क्रमवाचक आहेत. ह्यानं काय दिसतो, एक प्रकारचा क्रम दिसतो. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, विशेषणावरती दुसऱ्यांदा क्वेश्चन विचारलेला आहे आणि दुसऱ्यांदा सोप्या कॅटेगरीतला विचारलेला आहे. पहिल्यांदा विचारलं की गोड हे काय आहे, त्या ठिकाणी आपण बघितलं की गुणवाचक विशेषण आहे. आता विचारलं की क्रमवाचक विशेषण विचारलंय. प्रथमा नाही बरं का, तिथं प्रथम आहे. पुढं 28 नंबरचा पुढं परत ते अलंकारिक शब्द जे काय, एका शब्दाबद्दल अनेक शब्द असा अलंकारिक शब्द त्या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, अतिशय तापट माणूस या शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. अतिशय तापट माणूस आपण म्हणतो त्याला उग्र. तर कळीचा नारद म्हणजे काय की बाबा कळी करणारा, खोडी करणारा. कुंभकर्ण म्हणजे काय, अतिशय झोपणारा माणूस. कुपक मंडूक म्हणजे काय बरं, आतल्या गाठीचा वगैरे असं, ते मला आता त्याचं एक्झॅक्टली आठवण नाही. आणि 11वा रुद्र म्हणतात कुणाला, अतिशय तापट माणसाला 11वा रुद्र असं म्हणतात. त्याच्यानंतर 99 नंबरचा क्वेश्चन, खालील वाक्यातील शुद्ध शब्द ओळखा. आता बाबा काय, ग्रह असतं का हो, ग्रह. आता बघा आपल्याला पण ग्रहण लागणे, बघा ग्रहण लागणे आणि गृहपाठ. आपण लहानपणापासून गृहपाठ केलाय का, गृहपाठ केलाय. ऑप्शन नंबर 2 गेला. आता परीक्षा असा आहे का, असा आहे तर तुम्हाला आठवत नव्हतं ना, तर तुम्ही जावा ना पाठीमागं. हे तर काय लिहिलंय, लेखी परीक्षा, पोलीस भरती धुळे जिल्हा लेखी परीक्षा. इथं परीक्षा शब्द दिसतोय का, कसा आहे बरं, तिकडे जावा. आता परत मागं गेलो, म्हणजे तुम्ही जेवढं सावध राहताल का नाही तेवढं तुम्हाला उत्तर भेटणार. परीक्षा तिथं कसा लिहिला होता, परीक्षेला त्या ठिकाणी दुसरी होती, इथं पहिली दिली. ऑप्शन गेला. इथं 3 नंबरचा ऑप्शन कुठे ठेवलाय, इथं ठेवलाय. बघा त्यांनी ऑप्शनची सिक्वेन्स चेंज केली की जेणेकरून बाबा त्या ठिकाणी चुकावा म्हणून. मग शुद्ध शब्द काय असणार आहे, पुनर्जन्म की पुनर्विवाह. 100% ह्या ठिकाणी तुमचं काय केलेलं आहे, नॉलेज चेक केलंय. तुम्ही म्हणताल कसं काय, बघा ज्यावेळेस रफार दिलेला असतो का नाही, असा रफार दिलेला, बघा इथं असा ज्यावेळेस रफार दिलेला आहे का नाही, त्यावेळेस तो हा असतो र, हा काय असतो, रफार दिलेला असतो तो असतो र. आणि रफार दिलेला र हा नेहमी अगोदर वाचायचा असतो, म्हणजे आदल्या अक्षराच्या वेळी वाचायचा असतो. बघा इथं काय कसं वाचतो आपण, पुनर्जन्म. मग हा जो काही र आहे, हा र रफार कुठे दिलाय, जवर रफार दिलाय ना, तर त्याच्या अगोदर र यायला पाहिजे, म्हणजे 100% बरोबर आहे. बघा 100% बरोबर आहे. आता हित वाचा, पुनर्विवाह. पुनर्विवाह होतोय तो, आलं का लक्षात, चूक लक्षात आली का. काय मी सांगितलंय, ज्या अक्षरावरती रफार दिलेला आहे त्याच्या अगोदर तो र येतो. इथं न वर रफार दिलाय का नाही, तर न च्या अगोदर र येणार. मग पुनर्विवाह सगळ्यांना वाचा आले, हे पुनर्विवाह आहे. मग पुनर्विवाह लिहून बघितला मी र टाकून, पूर्णविवाह होते. पूर्णविवाह होईल का, मग होणार नाही, ऑप्शन गेला. मग चौथा कुठे ठेवलाय, सी ला. मग या ठिकाणी तुम्ही बारकाव्यानं ऑप्शन बघणं गरजेचे होते, कारण सिक्वेन्स चेंज केलाय. ऑप्शनचा सिक्वेन्स चेंज केलेला आहे, म्हणजे क्रम चेंज केलेला आहे. क्रम चेंज केला आहे, त्यामुळे ऑप्शन काय करा, बारकाव्यानं बघा. आता लॉजिक काय सांगितलं बघा, इथं ज वरती रफार दिलाय, कुठं दिलाय, ज वरती. जर ज वरती रफार दिलेला असेल तर जिथं रफार दिलेला आहे, ज्याच्या वरती रफार दिलेला आहे त्याच्या आधी र येतो. परत एकदा, ज्या अक्षरावरती रफार दिलेला आहे त्याच्या अगोदर तो र येणार, म्हणजे काय होणार, पुनर्जन्म. मग 100% हे काय पुनर्जन्मच आहे, म्हणजे 1 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 लाच उत्तर. पुनर्विवाह बघा की न वर रफार दिलाय का नाही, म्हणजे न च्या अगोदर र येणार, म्हणजे पूर्ण विवाह होते. त्याच्यावरूनच ती ऑप्शन लक्षात ठेवा, ही ट्रिक तुम्हाला कामी येईल. ओके, पुढं श आणि स हे खालील वर्णांना काय म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की अनुनासिके म्हणजे काय असतात, आपले शेवट डत्र न नम असतात. ऑप्शन गेला. क ख क हे काय आहेत, कंठ आहेत. ऑप्शन गेला.
हावनी ही तर काय माहितीच नाही, सगळ्यांना माहिती आहे ही उष्मे किंवा त्याला घर्षके असं पण म्हणतात, कुणाला श श आणि स ला. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो जेवढे जे काय मराठीचे क्वेश्चन होते ते आपण सगळेच्या सगळे इन डिटेल विश्लेषण पाहिलेलं आहे. या क्वेश्चनवरून आपल्या शेवटचे आपल्याला असं दिसतं की बाबा आपल्याला त्या ठिकाणी जर उष्मे घर्षके कंठ हे वगैरे अनुनासिके काय आहेत, स्पर्शव्यंजने काय आहेत, तो सगळ्याच्या सगळा, त्याच्यानंतर महाप्राण अल्पप्राण हे सगळ्याच्या सगळे संयुक्त हे सगळ्याच्या सगळं ती वर्णमाला आपल्याला माहिती असायला पाहिजे अशी एक्झामिनरची अपेक्षा आहे. आगामी काळामध्ये सपोज धुळ्याचा पेपर असायला त्याच्या शेजारी असणारा नंदुरबार असेल, जळगाव असेल, हे असे बेस धरून तिकडचे पेपर ते त्या पद्धतीने काढले जातील. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक करत चला. तुम्ही लाईक केल्यानंतर आम्हाला अजून जास्त मला त्या ठिकाणी करण्याचं त्या ठिकाणी प्रोत्साहन भेटतो. मी वेगवेगळ्या व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यासाठी करत राहील. तुमचे जे काही सजेशन असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, जेणेकरून आपल्याला त्या दृष्टीनं वेगवेगळ्या काहीतरी एक उपक्रम करता येईल. ओके व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, केसगर करिअर अकॅडमी सबस्क्राईब करा. धन्यवाद.